नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल रियांशी फूड अँड आर्टमध्ये। आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून चमचमीत असा कैरी भात। बनवायला खूप सोपा आणि खूपच चटपटीत लागतो। कैरीचा सीझन आहे तर एक वेळेस अशा प्रकारे हा कैरी भात नक्की ट्राय करून बघा। तर कैरी मी इथे किसून घेतलेली आहे आणि भातही शिल्लक राहिलेला मी घेतलेला आहे। आता गॅसवर एक कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आणि जिरे मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे। हा भात बनवायला खूप चटपटीत लागतो आणि खूपच सोपा आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकलाय। 2 सुक्या लाल मिरच्या मी यामध्ये तोडून टाकणार आहे, त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो। 1 चमचा उडदाची डाळ टाकली आहे। 2 हिरव्या मिरच्या पण मी यामध्ये टाकलेल्या आहेत। व्यवस्थित असं याला सर्वांना परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची आणि लाल मिरचीचा दोन्हींचा फ्लेवर खूप छान येतो या भातामध्ये। व्यवस्थित असं मिरची आणि डाळ जी आहे ती लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये जी कैरी आपण किसून घेतली होती ती कैरी टाकायची आणि तिला पण मस्त असं परतून घ्यायचं आहे। ही जी कैरी आहे ती गावरान कैरी आहे, त्यामुळे थोडीशी आंबट असते, त्यामुळे मी फक्त 2 टेबलस्पूनच इथं घेतलेला आहे। जर तुम्ही तोतापुरी कैरी वापरत असाल आणि ती जास्त आंबट नसेल तर थोडीशी जास्त घेतली तरीही चालेल। कैरी परतून घेतल्यानंतर यामध्ये हळद टाकते मी थोडीशी आणि आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। तसं तर भात शिजवताना मी मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथं अगदी थोडंसंच टाकलंय। त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचे आणि नंतर जो आपला भात आहे तो यामध्ये टाकणार आहे। संध्याकाळच्या वेळेला जर भात शिल्लक राहिला तर सुद्धा तुम्ही हा बनवू शकता। फोडणीच्या भाताला अगदी बेस्ट पर्याय आहे। तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा। सध्या तर कैरीचा सीझन आहे तर तुम्ही हा कैरी भात नक्कीच बनवून बघा। खूपच मस्त आणि अगदी चटपटीत लागतो। व्यवस्थित परतून भात घेतलेला आहे। वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची, त्याला पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। रंग बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, खूपच छान आलेला आहे। आपला कैरी भात एकदम तयार झालेला आहे। एक वाफ काढायची आणि हा भात आपण एकदम छान असा खायला तयार आहे। एक वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत भात तयार झाला आहे। तर नक्कीच हा कैरी भात तुम्हीही ट्राय करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच आपल्या रियांशी फूड अँड आर्ट या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर पुन्हा भेटूया नवीन एका अशाच सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसोबत। धन्यवाद।